नमस्कार, मी अश्विनी स्वाभिन्य फॅशन डिझायनर या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर आज इथे मी तुम्हाला बोटनेक ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे। बोटनेक बॅक साईडची नेकची डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। तर तुम्ही बघू शकता तिथे मी अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे, मेन फॅब्रिक पण कटिंग करून घेतलेलं आहे। तर हे बोटनेक पॅटर्नमध्ये मी कटिंग करणार आहे आणि शिवणार आहे। तर बोटनेक पॅटर्नमध्ये मी 3.5चीच गळा रुंदी आणि 4ची गळ्याची उंची घेतलेली आहे। तसंच खालच्या साईडने खाली पण जो मी बॉक्स रेडी केलेला आहे तो बॉक्स पण मी 3.5 इंचाच्या रुंदीवर आणि त्याची उंची 7.5ची ठेवलेली आहे। तर तुम्ही इथे बघू शकता त्याची हाईट, खालच्या गळ्याची हाईट मी 7ची ठेवलेली आहे आणि मध्ये जो स्पेस ठेवलेला आहे तो 1 इंच किंवा 1.5 इंच ठेवलेला आहे। तुम्हाला जर 1.5 इंच पाहिजे असेल तर तुम्ही 1.5 इंच पण घेऊ शकता, पण मी 1 इंच घेतलेला आहे। तर मध्ये जी आपण त्या बॉक्समध्ये जी डिझाईन काढणार आहोत ती कटवर्कची डिझाईन आहे। तर खालच्या साईडने मी पानगाळा ठेवलेला आहे। जर तुम्हाला पानगाळा नसेल आवडत तर तुम्ही गोल पॅटर्नमध्ये पण ठेवू शकता किंवा बॉक्स पॅटर्नमध्ये पण कटिंग करू शकता, पण मी पानगाळ्यामध्ये ही कटिंग केलेली आहे। तुम्ही बघू शकता वरच्या साईडने आपल्याला मी दोन कटची डिझाईन बनवलेली आहे गोल पॅटर्नमध्ये। याच्यामध्ये ह्या गोल कटमध्ये मी कोणतेही माप वगैरे टाकलेलं नाही, अंदाजे ते गोल कट करून घेतलेले आहेत। तर इथे मी अस्तर ओपन करते। अस्तर ओपन केल्यावर आपण जो आपला ब्लाऊजचा कपडा आहे, ब्लाऊजचा कपडा खाली ठेवून त्याच्यावर अस्तर ठेवलेला आहे। तर इथे मी फिनिशिंग करताना कॅनव्हासची फिनिशिंग करणार आहे, जेणेकरून जे कटवर्क असतात ते अस्तरच्या येणे त्याची छान फिनिशिंग येत नाही। म्हणून मी जे कॅनव्हास घेतलं आहे त्या कॅनव्हासवर पण जसं तुम्हाला सांगितलं तशी गळा उंची, गळा रुंदी त्याच्यावर टाकून ते कटवर्क तिथे पण ड्रॉ करून घेतलेलं आहे। त्या कॅनव्हाससुद्धा मापाने कटिंग केलेलं आहे। याच्यावर हा मेन फॅब्रिक आपलं जाड असल्यामुळे मी जे कॅनव्हास आहे त्याला वेगळी असा अस्तर जॉईन करणार नाही आहे। त्याच्यामुळे आपलं मेन फॅब्रिक खाली ठेवायचं, अस्तर त्याच्यावर ठेवून आपल्याला कॅनव्हास बरोबर सेंटरला ठेवून तिथे पिन लावून घ्यायच्या, जेणेकरून डिझाईन करताना कुठेही शिलाई वगैरे कपडा हलणार नाही, कॅनव्हास हलणार नाही। तसं आपल्याला कट टू कट जे कटवर्क आपण ड्रॉ केलेलं आहे त्याच्यावर आपल्याला व्यवस्थित अशी हळूहळू शिलाई घ्यायची आहे, खालच्या साईडने वरच्या साईडने। तर तुम्ही बघू शकता पलटी होताना आपला कॅनव्हास पहिला आत जाऊन त्याच्यावर अस्तर जाणार, जेणेकरून वरच्या साईडने कॅनव्हास दिसणार नाही आणि ब्लाऊजच्या बाहेरच्या साईडने पण कॅनव्हास दिसणार नाही, कारण आपलं मेन फॅब्रिक हे जाड असल्यामुळे। आता इथे आपण जे कट केले होते त्याच्यावर हळूहळू व्यवस्थित अशी शिलाई घ्यायची। आता इथे आपली सगळ्या साईडने माझी शिलाई करून झालेली आहे, तुम्ही बघू शकता सगळी व्यवस्थित अशी शिलाई झाली आहे। आता आपण मध्ये एक छोटासा कट करायचा आहे। कट करून आतमध्ये आता मी कपडा इथे कटिंग करते आणि आपण जिथे शिलाई केलेली आहे तिथे साईडने थोडी थोडी जागा ठेवून मी कटिंग करून घेतलेलं आहे। तिचे सगळ्या बाजूने मी कट्स मारलेले आहेत, छोटे छोटे कट्स केलेले आहेत। आता आपण सगळा कपडा पलटी करूया। कॅनव्हास अस्तर तुम्ही बघू शकता, जे कटवर्क आहे ते हळूहळू आपल्याला सगळे ओपन करायचे आहेत। सगळे व्यवस्थित असे कशाच्या तरी मदतीने ते कट जे आहेत, जे गोल सर्कल आहे तो व्यवस्थित असा बाहेर आला पाहिजे, मग आपली फिनिशिंग छान दिसते। आता तुम्ही बघू शकता पूर्ण अस्तर कॅनव्हास कपडा पूर्णपणे मेन फॅब्रिकच्या आतमध्ये जाणार आहे, जे वरच्या साईडने कोणत्याही प्रकारचा कट वगैरे शिलाई अशी काहीही दिसणार नाही। वरचा गळा आपण कटिंग न केल्यामुळे वरच्या साईडला थोडासा फुगा पडल्यासारखा दिसतो, तुम्ही बघू शकता। पण वरच्या साईडचा आपण जेव्हा गळा कटिंग करणार तेव्हा ते फुगे पण दिसणार नाहीत, फिनिशिंग तिथे व्यवस्थित दिसेल। आता आपण जी शिलाई केलेली आहे, पलटी केलेली आहे, त्याच्यावर आपल्याला दाब टीप द्यायची आहे, दाब शिलाई द्यायची आहे। इथे आपण वरचा गळा कटिंग केल्यावर हे जे तुम्हाला वरच्या साईडने फुगे दिसत आहेत, जी घडी दिसते ती सगळी घडी निघून जाईल वरच्या गळ्याची फिनिशिंग झाल्यावर। इथे मी आता कडीने दाब शिलाई करून घेते। दाब शिलाई झाल्यावर आपण खालच्या साईडने ब्लाऊजला पट्टी करूया। शक्यतो असे कॅनव्हासची डिझाईन बनवल्यावर खालच्या साईडने पलटी करू नका, मग खालच्या साईडने पट्टी केल्यावर गळा उचलत नाही कोणत्याही प्रकारे। तर खालच्या साईडने शक्यतो पट्टीचीच फिनिशिंग करत जा।
आता मी खालच्या साईडने पट्टी लावून घेते. आपला वरचा गळा पण इथे रेडी झालेला आहे. वरचा गळा मी कटिंग करून त्याला नॉर्मली आपल्या अस्तरची पट्टी करून मी शिलाई करून घेतलेली आहे. एक्स्ट्रा राहिलेला कपडा इथे मी कट करून घेते. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपला गळा इथे पूर्णपणे असा रेडी झालेला आहे. वरच्या साईडच्या गळ्याची सुद्धा फिनिशिंग झालेली आहे. खालच्या साईडने पण आपला गळा आता तुम्ही बघू शकता. वरच्या मध्ये जे मगाशी प्लेट्स दिसायच्या, फुगे दिसायचे ब्लाऊजचे, ते आता कोणत्याही प्रकारे दिसत नाही. आपला छान असा गळा इथे रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. आपले जे गोल कटवर्क होते ते पण व्यवस्थित इथे रेडी झालेले आहेत. छान असे फिनिशिंग आलेले आहेत. तुम्हाला जर इथे लेस आवडत असेल तर तुम्ही लेस लावू शकता. रेडीमेड पायपिंग असते, रेडीमेड पायपिंग पण लावू शकता. हे जे कटवर्क आहे तिथे कटवर्कमध्ये मी कपड्याचे लटकन करून लावणार आहे. जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला फोटो दाखवला तसा कटवर्कमध्ये कपड्याचे फुलं बनवून त्याच्यावर मणी अटॅच करून मी तिथे जॉईन करणार आहे. तुम्हाला कपड्याचे फुलं नसतील आवडत तर तुम्ही रेडीमेड जी धाग्याची डिझाईन असते ती पण लावू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.